द्यायचा प्रयत्न करत असू तर आपण अशाच पद्धतीने आपल्याला पुढे चालायचं आहे आणि आपण माहिती चांगल्या प्रकारची गोळा करायची तर आपण सतत आपण प्रयत्न करत आहोत. माहिती जास्तीत जास्त प्रमाणे होईल तेवढी पडावी आपण हाच प्रयत्न करत असतो तर आपल्या माहितीप्रमाणे आपण होईल तेवढं आपण कंटेंट देत होतो. माहितीची जास्तीत जास्त आपण तुमच्याकडून होईल तेवढं आपण जास्त प्रमाणात आपण व्हिडिओचे जास्तीत जास्त कंटेंट अपलोड करतो मित्रांनो. कारण की व्हिडिओचे काही मेन उद्देश आहेत आपण सत्याने पूर्ण करायच्या मागे व आपण काय नाही का उद्देश असतो तशाच प्रकारचा आपण कंटेंट आपण सतत तयार करतो मित्रांनो. तर अशाच प्रकारचे जे आपण व्हिडिओ सातत्याने तुम्हाला टाकत राहू व माहिती गोळा करतो मित्रांनो. तर आपण असंच नेहमी आपले व्हिडिओ येत राहतील व आपली माहिती जी आहे मित्रांनो सत्याने आपण घेत राहू मित्रांनो. तर मित्रांनो आपण थोडं आता गाडीमध्ये लावतो तुम्ही दिसलं बघा गाडी मित्रांनो ही गाडी आहे मध्ये आपण लावतो मित्रांनो गाडी. चला मित्रांनो आपण पुढे जातात गाडी लावून आपण नंतर अजून बोलू मित्रांनो. बंदर घे काय झालं आकाशराव बंदर घे काय हो बंदर घे मित्रांनो आपला व्हिडिओ आपण पाहत असा तुम्ही आता आपण सातत्याने आपण व्हिडिओ सतत टाकत असावं. माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारचे भेटतात मित्रांनो. तर आपण आणि व्हिडिओ असे सतत आपण घेत मित्रांनो. तर असेच आपण व्हिडिओ सातत्याने आपण घेत असू मित्रांनो. तर आजचे व्हिडिओ आपले चांगले प्रकारचे गेले आपण आज तरी पण आपलं आज काम असल्यामुळं आपल्या म्हणजे आमच्या बहिणीला थोडं ॲडमिट केलं असल्यामुळं आज आपला व्हिडिओ जास्त प्रमाणात गेला नाही. तर आपल्या सुट्टी पडलीच मित्रांनो म्हणा की दिवस गेलेला आहे. तर असेच आपण काही ना काही व्हिडिओ सतत देतात व माहिती देतात मित्रांनो जास्तीत जास्त सगळ्यापर्यंत व्हिडिओ पडतो असे आपले कंटेंट आपण जास्तीत जास्त तर प्रत्येकाच्या विचारानुसार आपण चांगल्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्याचा आपण सतत प्रयत्न करतो मित्रांनो. कारण की व्हिडिओ अपलोड करण्याच्या मागे बी आपण चांगली कंटेंट माहिती भेटावी याचा आपला उद्देश आहे मित्रांनो. आणि जास्तीत जास्त माहिती आपली गोळा करावी तर असेच आपण कंटेंट प्रकारचे गोळा करतो. तर आपल्याला नवीन माहिती घेता आपल्याला भेटत असेल मित्रांनो. प्रयत्न आपण केलं तरच आपल्या व्हिडिओमध्ये पुढे पाऊल जे आहे मित्रांनो सतत आपण पुढे चालतात मित्रांनो. कारण की यश गाठण्यासाठी भरपूर मोठं शिखर लागत असतं. यासाठी आपल्याला प्रयत्न सातत्याने आपण करायचं तरच आपलं यशाची पायरी आपण सत्यानं पुढे चालत असतो मित्रांनो. त्यासाठी आपलं कंटेंट सतत पुढे जास्त आपल्याला नेहमी प्रमाणे काहीतरी काम करावं लागतं असेल मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपल्याला एकच कंटेंट चांगल्या प्रकारचे वापर जावे व माहिती गोळा करायचं ह्याच उद्देश आपला सातत्यानं पुढे चालायचं मित्रांनो. त्यासाठी आपण छोटंसं कंटेंट आहे आणि माहिती जास्त प्रमाणे आपल्याला गोळा करायची आहे. तर अशाच प्रकारचे आपण तुम्हाला माहिती देत राहू. माहिती नवीन आपण शोधू तुमच्यासाठी माहिती चांगल्या प्रकारची घेऊन येतो मित्रांनो. तर आपल्या ह्याच्यामध्ये उद्देश काय करायचा आहे की आपल्याला माहिती जी आहे मित्रांनो आपण सत्यानं आपण चांगल्या प्रकारच्या तेवढं आपण टॉपिक जे आहेत मित्रांनो नवीन नवीन प्रकारचे आपण घेत असतो व माहिती सत्यानं आपण नवीन काय शोधत असतो मित्रांनो. तर ह्याच्यामध्येच आपल्याला भरपूर काही यश लाभलेलं आहे. तर असंच आपण चांगल्या कंटेंटमध्येच आपण नवीन काही ना काही हुडकत असतो आणि अशाच पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन देत असतो मित्रांनो. कारण की नवीन कंटेंट जे आहेत मित्रांनो सारखे पाहण्यासारखं पाहण्यायोग्य राहावं असं प्रत्येकाची इच्छा राहते मित्रांनो. तर आपण सतत व्हिडिओ मागे आपण काय ना काय पाहत असतो. तर आपल्या आज ब्लॉग जे आहेत मित्रांनो जास्त प्रमाणात पुढे वाढणार आहेत. आपले जे 1000 सबस्क्राईब झाले असेल तर आपण विचार केलेत मित्रांनो. प्रत्येक ब्लॉग जे आहेत मित्रांनो आपल्या वेगळे काही आपल्याला पाहायला भेटणार आहेत. तर आपल्या व्हिडिओमध्ये सातत्यानं आपण पाहतो मित्रांनो होईल तेवढं आपण कंटेंट जास्त प्रमाणात आपण वापरून नवीन प्रकारचे काय टॉपिक टाकून सतत काय ना काय घेऊन असतो मित्रांनो. तर असेच आपले व्हिडिओ जे आपण सत्याने पाहत असतो त्याच्यामध्ये उद्देश काय असतो मित्रांनो काय ते वेगवेगळ्या टॉपिक झालं तर जास्त प्रमाणात पाहण्यात मजा येत असते मित्रांनो. तर असेच आपण कंटेंट घेऊन येत असतो. माहितीचे काही उद्देश असतील मित्रांनो त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावा लागतो. तर जीवन हे खूप अनमोल आहे मित्रांनो. यासाठीच आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला ह्याचा फायदा घ्यायचा आणि सगळ्यात चांगलं कंटेंट असं पोहोचतो मित्रांनो. तर ह्यासाठीच आपल्याला सतत पाहायचं मित्रांनो आपल्याला काय करायचं उद्देश कसे पाहिजे माहिती कशी पाहिजे. तर ह्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो मित्रांनो. कारण की ह्याच्यामध्ये जे मेन पॉईंट आहेत मित्रांनो सगळ्यांची तर ते पॉईंट आहेत मेन कंटेंट जे आपल्याला काही पाहिजे असेल तर त्यासाठी आपण सतत एक म्हणतो मुद्दा जे आहे तर आपला खास वेगळा राहतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं मित्रांनो तर आपण काय
त्याचे त्याचे उद्योजक